संध्याकाळची माझी जेवणाची तयारी चालली आहे. जेवणाची तयारी म्हणजे काय, जेवण झालंय, भाकऱ्या करायच्या आहेत. भाकऱ्या पण काय मला जास्त नाही करायच्या आहेत, 2च करायच्या आहेत. कारण आता तुम्ही बोलाल 2च काय, तर मंडळी ऑलरेडी भाकऱ्या माझ्या सकाळी झालेल्या होत्या. त्यातल्या काही भाकऱ्या शिल्लक आहेत, पण त्या पुरवठा होणार नाही, त्या पुरणार नाही. तर 2 भाकऱ्या तरी करायला लागतील. आणि आमच्यात कसं आहे, आमच्याकडे संध्याकाळी भात कोण खातच नाही, त्याच्यामुळे मग भात घालून पण चालणार आहे. म्हटलं राहू दे, 2 भाकऱ्या तर 2 भाकऱ्या करूया. आणि त्यात पण कसं आहे माहिती आहे, जास्त करून ठेवायला काय नाही. हल्ली कसं परत शिळं राहिलं ना तर खायला पण कंटाळा येतो. त्यात काय माहिती आहे, शिळं राहिलं तर आपण गृहिणी काय करतो, ते शिळं आपणच खातो. म्हणजे घरातल्यांना थोडं थोडं देण्याच्या ऐवजी ते सगळं आपणच खातो. त्याच्यामुळे मग असं वाटतं जाऊ दे, करायला लागलं तर चालेल, पण ते शिळं नको. तर मगापासून तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसतोय आणि तुम्ही बोलत असाल की हा नंबर का झिनी दिलाय, काय भानगड आहे नक्की. तर काय भानगड आहे, काय त्याचं हे आहे ते मी तुम्हाला नक्कीच सांगते. भाकऱ्या करायला घेतल्यात, भाकऱ्या करता करताच सांगते. तर तुम्हाला तर माहिती आहे, आम्हा आग्रा कोळ्यांना तर जास्त तांदळाच्याच भाकऱ्या पडतात. म्हणजे तांदूळ नुसता खायला नको म्हणून आम्ही ज्वारीची पण करतो, नाचणीची पण करतो. पण खरं विचाराल, मला विचाराल तर मला पण तांदळाच्याच भाकऱ्या जास्त आवडतात, भाजी बरोबर, भाकरी नॉनव्हेज बरोबर पण. तर चला भाकऱ्या पण करूया. आणि वरती नंबर का दिलाय ते सांगते. तर मंडळी, माझं आहे ना पहिले क्लाउड किचन होतं, तर ते बरं चालू होतं. म्हणजे खूप जास्त पण अशा ऑर्डर येत नव्हत्या. 10-15 दिवसातून, महिन्यातून 4-5 वगैरे अशा ऑर्डर त्यात येत होत्या आणि त्या ऑर्डर पण मी घेत होती. याआधी पण माझं एक यूट्यूब चॅनल होतं, पण काही कारणास्तव मला ते क्लाउड किचन पण बंद करायला लागलं. त्या ऑर्डर मला घेता नाही आल्या आणि माझं जे यूट्यूब चॅनल होतं ते पण मला बंद करावं लागलं, कारण त्याच्यावर व्हिडिओ अपलोड करता येत नव्हत्या आणि ऑब्व्हियसली मग ते चॅनल बंद पडलं. त्यानंतर मग मी क्लाउड किचनला म्हणजे जो नंबर घेतलेला होता तो नंबर पण मी बंद केला, कारण त्याच्यावर व्हॉट्सॲपवर मेसेज यायचे, कधी-मधीत फोन यायचे, तर मग ते क्लाउड मला ऑर्डर घेता येत नव्हत्या. आता का परत मी ऑर्डर घ्यायला सुरुवात केली आहे. ओळखीतल्या आपले जे परिचित लोक असतात त्यांच्याकडून काही ऑर्डर्स येत आहेत, तर मी घेते. तर मग मी आता असा विचार केला की आता हे जे क्लाउड किचन आहे ते परत आपण ऑफिशियली चालू करूया. तर आता हा जो वरती नंबर दाखवते ना, हाच नंबर मी क्लाउड किचनसाठी वापरणार आहे. हा माझा स्वतःचा पर्सनल नंबर आहे आणि आता दुसरा वेगळा नंबर न घेता आता तो माझाच नंबर मी क्लाउड किचनसाठी वापरायचं ठरवलेलं आहे. तर मंडळी, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल किंवा नसेल माहिती, तर मी सांगते की मी उरणमध्ये राहते आणि माझं हे क्लाउड किचन मी माझ्या घरातूनच चालू केलेलं होतं. यासाठी काही वेगळं इक्विपमेंट्स वगैरे काही नव्हतं. थोडंफार पब्लिसिटीसाठी जो काय मी खर्च केला होता तोच, बाकी काय मी त्यावर हे केलं नव्हतं. तर आपलं हे क्लाउड किचन असणार आहे, हे उरणमधून असणार आहे. तर उरणमध्ये तुम्हाला फ्री होम डिलिव्हरी असणार आहे. उरणमध्ये म्हणजे उरणच्या आसपासची जी गावं आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल नागाव, केगाव, दांडा, आवेडा, बोरी, ही जी काही उरणमधली गावं आहेत तिथे मी फ्री होम डिलिव्हरी देईल. पण त्याच्या व्यतिरिक्त इतर उरणमधली गावं असतील तर तिथे मी डिलिव्हरी चार्जेस देईल होम डिलिव्हरी, पण डिलिव्हरी चार्जेस घेतले जातील. दुसरी गोष्ट म्हणजे तेव्हा पण मी असं ठरवलेलं की मी पूर्ण नवी मुंबईभर डिलिव्हरी याची क्लाउड किचनच्या ऑर्डर्स घेईल. म्हणजे नेरूळ, वाशी, बेलापूर, परत उलवा, आणखीन पनवेल वगैरे इथपासूनच्या पण मी ऑर्डर घेईन. पण आता मी असं ठरवलं की म्हणजे उरणमधल्या छोट्या मोठ्या पण ऑर्डर घेईल, पण नेरूळ, वाशी, उलवा हे जे मी सांगते, पनवेल इथल्या मी मोठ्या ऑर्डर्स असतील तरच मी घेईन. कारण इतक्या लांब मोठे ऑर्डर असेल तरच मला शक्य होईल. दुसरी गोष्ट अशी आहे की पहिले माझं लिमिटेशन होतं, मी खूप मोठ्या ऑर्डर्स, म्हणजे मागे मला एकदा विचारलं होतं पार्टीसाठीचं, त्यांच्याकडे पार्टी होती आणि त्यासाठी जेवण देणार का, तेव्हा ती मी ऑर्डर नाकारली होती. पण मी आता असं ठरवलं आहे की मी मोठ्या ऑर्डर्स पण घेईल, 50-60 अगदी 70 लोकांपर्यंतच्या जेवणाच्या ऑर्डर्ससुद्धा मी घेईल. तर मंडळी, तुम्ही पण ही व्हिडिओ कुठून बघताय माहिती नाही, पण उरणमधले असतील तर नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ युजफुल होईल. बरेच जणांनी मला ऑर्डर दिलेली आहे आणि त्यांना माझं जेवण आवडलेलं आहे असं त्यांनी रिप्लाय पण दिलेला आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे सगळं आपण हायजेनिक प्लेसवर बनवतो आणि सगळं क्लाउड किचनची ऑर्डर आली तर त्यासाठीचं लागणारं वाटणपासून आपण सगळं ताजं बनवतो. तर मंडळी, तुम्ही उरणमधले असाल, नवी मुंबईमधले असाल तर ही माझी व्हिडिओ तुमच्यासाठी युजफुल ठरू शकते. तुमच्याकडे काही प्रोग्राम असेल, तुम्ही कुठून बाहेरून लेट येणार असाल तर मग या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून तुमची ऑर्डर देऊ शकता. अगदी 1 थाळी 2 थाळीपासूनच्या पण मी ऑर्डर घेते. व्हेज असू दे, नॉनव्हेज असू दे, या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सॲप करा. व्हॉट्सॲपवर हाय पाठवा, मला क्लाउड किचन संबंधीची माहिती विचारा. मी तुम्हाला नक्कीच इन्फॉर्मेशन देईल, मेनू कार्ड देईल, त्याच्यासमोर त्याचे रेट पण असेल. तर चला बघूया कसा रिस्पॉन्स मिळतोय ते. बाय बाय.